नमस्कार. मी शंकर मांडेकर, आमदार बोर राजगड मुळशी. सर, दादांचा जो अपघात झाला की घातपात्यावरती रोहित पवारने जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, काय सांगा? आता खरं तर या गोष्टीवर आम्ही काय पुन्हा बोललेलं बरं आहे. जे काही शासकीय प्रोसिजर आहे ती शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून चालू आहे. जे घडलंय ते अतिशय दुर्दैवी आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप वेदनादायक आणि अतिशय दुःखदाची घटना आहे. पण रोहित पवारने जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, सातत्याने ते म्हणतात की हा अपघात नाही, घातपातच आहे. त्यावरती आमदार म्हणून तुमचं नेमकं म्हणणं आहे? आता शेवटी एखादा अपघात घडतो, त्याला कोण कारणीभूत आहे की नाही हे चौकशी केल्यानंतर कळणार आहे. ठीक आहे, ते त्यांचं म्हणणे आहे, ते चौकशी होईल आणि त्यात काय असेल ते निष्पन्न होईलच ना. एकंदरीत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सुनेत्राताई पवार मुंबईमध्ये गेल्या, त्यांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. घाई झाली असं लोक म्हणतात. महाराष्ट्रामधून यावरती चर्चा सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, या बाबतीत आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही सर्व आमदारांनीच वहिनींना विनंती केली की आपल्याला पक्ष आपला चालवायचा आहे. राज्य शासन सुद्धा ही महत्त्वाची भूमिका घेत असताना काही गोष्टी वेळेत होणे गरजेचे आहेत. तेव्हा आम्ही सर्वांनीच विनंती केली वहिनींना की आपण यावर शपथ घ्यावी. खऱ्या अर्थाने त्यांनी नंतर असं म्हटलं तर कुठेतरी भीती होती की आपले आमदार इतर पक्षामध्ये जातील म्हणून. नाही, ही सर्व आमदार आहेत, दादांच्यावर प्रेम करणारे का आमदार आहेत. मी सुद्धा त्यापैकी एक आहे. शेवट जी दादाची भूमिका असेल त्याबरोबर आम्ही होतो. त्यामुळे भविष्यकाळात वहिनी जे निर्णय घेतील ते वहिनींच्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वच आमदार या ठिकाणी एकजुटीने उभे आहोत. सर, आपण जे म्हणलात की दादांवरती आपल्या सर्वांचंच प्रेम होतं अतिशय. अमोलजी मिटकरी आपले जे विधानसभा सदस्य आहेत आपल्या पक्षाचे, ते एकतर्फी किल्ला लढवत आहेत. त्यांचं असं म्हणणं की सर्व आमदारांनी मिळून आपला हा विषय तसाच लावायला पाहिजे, त्यांना पाहिजे तसं पाठबळ मिळत नाही, असं काय वाटतं? ते विधान परिषदेवर आमदार आहेत ते, आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. परंतु या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांचं स्पष्ट भूमिका आहे, जी वहिनी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही वहिनींच्या बरोबर आहोत. सुप्रिया सुळेने असा एक मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार सातत्याने या ठिकाणी अपघात नाही घातपात म्हणतात, त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी. तुम्हाला काय वाटतं? आता ठीक आहे, ते त्यांचं म्हणणे मांडतात, तर त्याचा प्रश्न आहे. गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, गव्हर्नमेंट ठरवून घे ना नक्की काय भूमिका घ्यायची. तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा त्यांच्या आमदार म्हणतात आम्हाला सर्वांना संरक्षण आहेच ना, आम्हाला सिक्युरिटी आहेच ना. रोहित पवार ह्या विषयावरती आवाज उठवत आहेत, एकटा किल्ला रडवतात. काय वाटतं त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? नाही, ते त्यांची भूमिका आहे. आम्ही स्पष्ट होतो, आम्हाला एकच माहिती आहे, दादा गेले ती अतिशय दुःखद घटना आहे आणि त्या दुःखात आम्ही कायमच त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर आहेत. परंतु ते जे बोलतात ते त्यांची भूमिका आहे. त्या बाबतीत ते निर्णय किंवा त्यांना जे काय अपेक्षा आहेत, शेवटी एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकाला वाटतं या पद्धतीने तपास झाला पाहिजे, ती त्यांची भूमिका आहे. त्या पद्धतीने सरकार तपास करण्याचं काम करते ना. पण सर, असं वाटतंय का पहिल्यांदा 6 सांगितलं नाही, त्याच्यामध्ये 6 जण होते, नंतर 5च होते जे म्हणतात. नाही, आता खरं म्हणतो आम्ही नवीन पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आमदार झालेलो आहे. त्यामुळे आम्ही काही एवढे त्यात लक्ष घातलेलं नाही आणि आम्ही दादा गेले ते बाकी विषय सोडून दिलेला आहे. असंही म्हटलं जातं की काही आमदार आता 35 ते 20 ते 25 आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जातील, असंही म्हटलं जातं. एकही आमदार आमच्यातला जाणार नाही, कारण की आमच्या कार्यकर्त्यांना दादामुळे आम्ही आमदार झालेलो आहे याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही दादांच्या विचारांना सोडून आणि वहिनींना सोडून कुठेही जाणार. आपल्या स्नेहसंबंधाविषयी एखादा किस्सा किंवा? हो, दादांचं आमच्यावर खूप प्रेम होतं. मी एक गावचा सरपंच पासून ते तालुका अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा असा माझा प्रवास झालेला आहे आणि 300-400 मताचं माझं गाव आहे. त्या गावच्या माणसाला दादांनी एवढं मोठं केलेलं आहे आणि एकमेव फक्त दादाच करू शकतो. ओके, थँक्यू.